पवारांच्या एनसीपीचे इंडियासोबत जाण्याच्या जोरदार हालचाली. पावसाळी अधिवेशनात आमदारांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. एनडीएसोबत चला, बहुतांश आमदारांचं बैठकीत मत. जयंत पाटील आमदारांचं मत पवारांना कळवणार, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. एनडीएतील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व. सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी. सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस पाठवली की यामागे दुसरं कोणी आहे. नोटीसबाबत पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून शोध घेतला जाणार, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी काल रात्री महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची या बैठकीला उपस्थिती. महामंडळ वाटप आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांबाबत चर्चा झाली. संघटनात्मक बांधणीवरही चर्चा झाल्याची माहिती. ऑपरेशन थांबणार नाही, बीएमसी नगरसेवकांचा उल्लेख करत सामंतांचं हे विधान. मवियाच्या आमदारांचा शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास, सामंत यांचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात आज श्रीकांत शिंदेंचा दौरा. उपसभापती म्हणून निवडून आल्यानंतर सचिन अहिर यांचा आज नागरी सत्कार. वरळी बीडीडी समोर सत्कार कार्यक्रमाचं आयोजन. ठाकरेंनी नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावलं. नाशिकमधील नगरसेवकांसोबत बुधवारी मातोश्रीवर बैठक होणार. ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महत्त्वाची बैठक. मनसे नेते आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार. संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार निवडणूक अधिकाऱ्यांची 11 वाजता भेट घेणार. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये अपात्र नगराध्यक्षांच्या भावाचं नगरसेवक पदही अपात्र. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांना मोठा धक्का. नगराध्यक्षांचा भाऊ आणि नगरसेवक सुनील मलगुंडेंनाही अपात्र ठरवलं. सोयाबीन बियाणे न उगवण्याच्या प्रश्नावर भाजप आमदार हरीश पिंपळे आक्रमक. पिंपळेंकडून सरकारला आंदोलन आणि आमदारकीच्या राजीनाम्याचा इशारा. जिल्ह्यात आतापर्यंत 1722 शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी आज सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक. राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल उपस्थित राहणार. पक्षातील अंतर्गत गटबाजी, पंजाब काँग्रेसमधील कलह आणि संघटनात्मक बदलांवर चर्चा होण्याची शक्यता. कथित व्हायरल ऑडिओ क्लिप आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केली. व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं स्पष्टीकरण. तर धैर्यशील मोहिते पाटलांची चौकशी होणार, जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. आमदार रवी राणा यांचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन. सोयाबीनचे पेरलेलं बियाणं बोगस निघाल्याने यावर लक्ष घालण्याची मागणी. बियाणं कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी, राणांची मागणी. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया आता संशयाच्या भोवऱ्यात. पदोन्नती आणि बदली प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा. पालकमंत्री आंबेडकरांसह हसन मुश्रीफांकडून या प्रकरणाची गंभीर दखल. इथेनॉलबाबत चुकीची माहिती पसरवल्याच्या आरोपावरून नागपूर सायबर पोलिसांकडून 4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर गुन्हा दाखल. नितीन गडकरींच्या नावाचा चुकीचा संदर्भ वापरल्याचा आरोप. चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेत चौकशी समितीचं निसर्गावर खापर. पालिकेच्या उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट, तर कंत्राटदाराला 5 लाखांच्या दंडाची शिफारस. पुण्यातील मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन. पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखालील समिती 1 महिन्यात प्राथमिक आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करणार. मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी अँटनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचे प्रकल्प प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. 8 जुलैच्या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला होता. मात्र महापालिकेच्या पर्यावरण विभाग प्रमुखांना अभय मिळाल्याची चर्चा. पुणे विभागात 37.69 लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त. अन्न औषध प्रशासनाच्या पुणे विभागाची 7 जिल्ह्यातील 7 ठिकाणी कारवाई. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल.
अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएची नागपुरातील 3 हॉटेल्सवर कारवाई. याराना फॅमिली गार्डन इंडियन तंदूर आणि द हट फॅमिली रेस्टॉरंटचे परवाने तात्पुरते निलंबित. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकत्र साठवले जात असल्याचं समोर. धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणात धक्कादायक खुलासा. 6 महिन्यात 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री. दूध भेसळ प्रकरणात आरोपीच्या सेल रजिस्टरमधून धक्कादायक माहिती समोर. फुटपाथच्या गटारावर झाकण नसल्याने म्हैस गटारात कोसळली. मीरा भाईंदरच्या इंद्रलोक फेज 4 मधील घटना. 4 तासानंतर म्हशीला बाहेर काढण्यात आलं. कल्याण पूर्वे समाज भवनासाठी जागा मिळावी या मागणीसाठी आगरी कोळी समाज आक्रमक. नांदिवलीत प्रतिकात्मक भूमिपूजन करत शासनाला जागा मंजूर करण्याची मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा. मुंबईतील शाहूनगरातील पालिकेच्या 160 कर्मचाऱ्यांचं स्थलांतर. कर्मचाऱ्यांचं धारावीच्या सेक्टर हुतांश कटवा म्हाडाच्या संक्रमण इमारतीमध्ये स्थलांतर. मुंबईत यंदा डेंग्यूचे 847 रुग्ण आढळलेत. राज्यात ही संख्या सर्वाधिक आहे. मलेरियाचे 3,498 रुग्ण नोंदवले गेले. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबई बेस्ट बस अपघातात 5 महिन्यात 10 मृत्यू. जानेवारी ते मे 5 महिन्यात कंत्राटी बसच्या 239 अपघातात 10 जणांचा मृत्यू तर 46 जण जखमी. मे महिन्यात 99 अपघातांची नोंद. पुण्यातील काही प्रमुख चौकात आंदोलनाला बंदी. एफसी रोड, जेएम रोड, बालगंधर्व चौक, अलका चौक आणि खंडोजी बाबा चौकात आंदोलनाला बंदी. आंदोलनापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार. पुण्यातून आषाढी यात्रेसाठी 430 विशेष एसटी बसेसची व्यवस्था. पुणे विभागातून 21 जुलैपासून 330 स्पेशल बस सोडण्यात येणार. जिजाऊ आणि नवीन परिवर्तन बसचा समावेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जखमी वारकऱ्यांची भेट घेतली. भाजप सर्वतोपरी मदत करणार, चव्हाण यांचं आश्वासन. रवींद्र चव्हाण यांनी पहाटे माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं. पुण्यात उद्यापासून पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा होणार. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी महापालिकेचा निर्णय. खडकवासला धरण साखळीत सध्या 16.89 टीएमसी पाणीसाठा आहे. नंदुरबार जिल्ह्यात पुढील 10 दिवसात पाऊस न झाल्यास शहराला 4 दिवसाआड पाणीपुरवठा होणार. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती. वीरचक धरणात 47% पाणीसाठा, मात्र गाळ्यामुळे वापर योग्य पाणी कमीच. गरज पडल्यास शेतीसाठीचे पाणी बंद करण्याचे संकेत. भंडारा शहराचा पाणीपुरवठा आज आणि उद्या पूर्णपणे बंद. जलशुद्धीकरण केंद्राच्या साफसफाईमुळे प्रशासनाचा निर्णय. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. धाराशिवमधील 225 प्रकल्पांमध्ये फक्त 10% पाणीसाठा शिल्लक. धाराशिवमधील अनेक प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर. गेल्या वर्षी प्रकल्पांमध्ये सुमारे 42% पाणीसाठा होता. पुण्यातील सराफा दुकानाची भिंत फोडून धाडसी चोरी. दुकानातून 30 तोळे सोन्यासह चांदी चोरीला. पुण्यातील मांजरी भागातील घटना. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप. या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नाशिकच्या बापूपूल परिसरात लुटमार करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. तरुणांची गाडी अडवून गुंडांनी लुटमार केली होती. लुटमार आणि दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याविरोधात नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात मध्यरात्री मालवाहू कंटेनर पलटी. 4 तासानंतर 2 क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत. उद्घाटनाच्या काही तासांनंतर नागपुरातील डिप्टी सिग्नल उड्डाणपुलावर तरुणांचा धुडगूस. सेल्फी आणि रीलच्या नादात सजावटीच्या ठिकाणी धुडगूस आणि रेलिंग तोडण्याचा प्रकार. या पुलाचं रविवारीच मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात पत्नी सासरी येत नसल्याने तरुणाने मोबाईल टॉवरवर चढून केलं आंदोलन. पोलिसांनी मध्यस्थी करत पत्नीशी संपर्क साधल्यानंतर तरुण सुखरूप खाली उतरला. गडचिरोली जिल्ह्यात शेतीसाठी युरिया आणि डीएपी खताची कमतरता. पवारांच्या राष्ट्रवादीसह जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शनं. अधिकाऱ्यांना चष्मा भेट देत आंदोलन. श्री क्षेत्र तुळजापूरला जोडणारा माढ्यातील सीना नदीवरील पुलावर खड्डे. दुचाकी चारचाकी वाहनधारकांचे हाल. पुलावरील खड्डे भरण्यासाठी प्रवाशांची मागणी. भंडाऱ्यात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात एसटी प्रशासन आणि आरटीओची कारवाई. नियम मोडणाऱ्या 110 वाहनांवर दंडात्मक कारवाई. सुमारे 2,75,000 रुपयांचा दंड वसूल.
राजगुरुनगर नगर परिषदेच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार. अतिवृष्टीमुळे क्रीडा संकुलाकडे जाणारा रस्ता ढासळला. रस्त्यालगतची विहीर उघडी पडल्याने नागरिकांच्या जीवाला धोका. तर नगर परिषदेने संबंधित शेतकऱ्याला दुर्घटनेला जबाबदार धरलंय. बुलढाण्यातील गुंजाळा पाझर तलावाच्या भिंतीला साळींदराने मोठे खड्डे पडल्याने तलाव फुटण्याची भीती व्यक्त. शेतकऱ्यांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील जतन संवर्धनाच्या कामामुळे गळती. सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप. देवस्थान समितीने मात्र काम योग्य पद्धतीने सुरू असल्याचं सांगत पडद्यांमधून पाणी असल्याची शक्यता तपासण्याचं केलं स्पष्ट. पुण्याच्या उतरवली वडगाव डाळमधील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र रद्द करण्याचा शासनाचा निर्णय. अनेक वर्षाच्या लढ्यानंतर यश मिळाल्याने शेतकऱ्यांकडून फटाके फोडत आनंद व्यक्त.